डाळिंबाला खत लोड केल्यानंतर 100% आपल्या प्लॉटमध्ये आपण असेच बेड चढवा, जेणेकरून जी वरती येणारी व्हाईट रूट्स आहेत, पांढरी मुळी, या बेडवरती येणारी पांढरी मुळी चांगल्या प्रमाणात वाढते. आता आपण हे दुसऱ्यांदा करतोय बेसल डोस टाकल्यानंतर. आता प्लॉट आपला तानावरती रूटची लाईन पसरलेली नाही आहे, पण तरी पण हे तुम्ही स्ट्रोक फेकलेले बघा. 3.5चा प्लॉट आहे आपला. पानाची साईज वगैरे चांगली आपल्याला याच्यामध्ये दिसते. ते स्ट्रोक फेकलेले आहे. तर 100% आपल्या प्लॉटला बेड चढवा. या प्रकारे बेड चालवल्यानंतर वरच्यावर जी मुळी तयार होते व्हाईट रूट्स खूपच चांगल्या पद्धतीने तयार होते आणि सगळं खत वरती राहतं, रीच आउट होत नाही. या प्रकारे बेड चालवा. हे यंत्र कोणाकडे नसेल तर संपर्क करा. या पद्धतीत आपण यंत्राचा वापर करून असं बेड उंच तयार होणार आहे. उंच बेड झाल्यामुळं आणि पांढरी जी मुळी आहे एकदम चांगली तयार होते आणि दिसायला प्लॉट पण एकदम चांगला दिसतो आपला. झाडाची कॅनोपी दिसत तुम्हाला रिस्पेक्टेड म्हटला भाग आहे. बेडचा 100% उपयोग आहे. जर कोणी बेड करत नसेल तर या प्रकारे आपण बेड प्रत्येक वर्षी हे उंच केले पाहिजे. त्याचा फायदा तुमच्या उत्पन्नामध्ये 100% दिसून येईल.